नमस्कार. आज आपण भेटणार आहोत आधुनिकतेची आणि विज्ञानाची कास धरलेल्या जोर्वे गावाला नवनवीन उपक्रमांद्वारे, शासनाच्या योजनांद्वारे आपला आणि गावचा सर्वांगीण विकास साधून येथील शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी जीवाला आणि जीवनाला एक वेगळी कलाटणी दिली आहे. जोर्वे गावच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौप्रीती गोकुळ दिघे यांनी आपल्या प्रबळ कार्यक्षमतेद्वारे विविध शासकीय योजना राबवून गावचा आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावला आहे. अशाच काही योजनांची माहिती आज आपण घेणार आहोत. जोर्वे गावाला अद्ययावत असे आणि आधुनिकतेने परिपूर्ण अशी ग्रामपंचायत कार्यालय लाभलेले आहे. प्रशस्त मीटिंग हॉल, सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामसेवक यांना स्वतंत्र ऑफिस कॅबिन, नागरिकांच्या समस्या कागदपत्रांची कामकाजासाठी ऑफिशियल स्टाफ कार्यालय जोर्वे ग्रामपंचायतचे आहे. फवारणीसाठी ट्रॅक्टर, ब्लोअर, कचरा गाडी तसेच अंत्यविधीसाठी अमर रथ, कचऱ्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, वाहतुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था असे भरपूर साहित्य ग्रामपंचायतकडे आहे. त्याचा योग्य आणि वेळेवर उपयोग केला जातो. केंद्रीय जलजीवन मिशन योजनेअंतर्गत हर घर जल या प्रधानमंत्री यांच्या योजनेचा काटेकोरपणे अंमलबजावणी जोर्वे गावामध्ये होत असताना आपणा सर्वांना दिसते. 3 नवीन पाण्याच्या टाक्या तसेच फिल्टर प्लांट आणि पाणी साठवणुकीसाठी उच्च क्षमतांचे तळे, ज्या ठिकाणी पाण्याचा शुद्धीकरण प्रकल्प चालू झालेला आहे आणि नागरिकांना नळाद्वारे शुद्ध फिल्टरचे पाणी भेटणार आहे, त्यासाठी सर्व उपक्रम कार्यरत आहे. जवळपास 14,70,00,000 रुपये किमतीचे जलजीवन योजना जोर्वे गावामध्ये पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर असून या योजनेद्वारे प्रत्येक नागरिकाच्या घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवठा केला जाणार असल्याने जनसामान्यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी निश्चितच त्याचा फायदा होणार आहे. गावामध्ये सुसज्ज असे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. या ठिकाणी सर्व उपचार मोफत दिले जातात. महिला व लहान मुलांना, वृद्धांना तसेच अनेक प्रकारच्या आजारांवर या ठिकाणी उपचार देखील केले जातात. आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत सुद्धा होते. या गावात महिलांच्या आरोग्याविषयी लसीकरणाची आशा सेविकांद्वारे घरोघरी जाऊन माहिती दिली जाते आणि लसीकरण केले जाते. या जोर्वे गावात 4 ते 5 अंगणवाड्या अगदी व्यवस्थित चालू आहेत. या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी भरपूर साहित्य, आकर्षक इमारत आणि मुलांना खेळामधून शिक्षणाची गोडी लावणाऱ्या अंगणवाडीच्या सेविकांचा स्टाफ कार्यरत आहे. सरपंच सौप्रीती दिघे यांनी शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबागा लागवड आणि शेतकऱ्यांसाठी शेळी व गाई गोठे यासारख्या शासनाच्या विविध उपक्रमांचा फायदा शेतकऱ्यांना करून दिला आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेत विविध प्रकारची फळझाडे, डाळिंब, सीताफळ, पेरू यांची लागवड करून ठिबक सिंचनाचा उपयोग करून कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त सिंचन व्यवस्था करून एक आधुनिक शेती उपक्रम याद्वारे यशस्वीरित्या राबवला आहे. यातूनच गावातील शेतकऱ्यांना अनेक मोलाचे मार्गदर्शन होत आहे. अटल भूजल योजना यशस्वीरित्या गावामध्ये राबवली जात असून या योजनेअंतर्गत येणाऱ्या पाण्याच्या किंवा आरोग्याच्या दृष्टीने परिपूर्ण राबवल्या जातात. तसेच सरपंच सौप्रीती दिघे यांनी गावातील महिलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देऊन तसेच आपल्या घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवून रिकाम्या जागेमध्ये, परसबागेमध्ये नियोजन कसे करावे याचे सांडपाण्याचे नियोजन करण्याचे तत्त्व महिलांना माहिती दिलेली आहे. भाज्या, फळे यांचे उत्पन्न आपल्याला आर्थिक तसे आरोग्यदायी मदत कशी होईल यासाठी सातत्याने त्या मार्गदर्शन करत असतात. महिलांनी या माहितीचा फायदा घेत आपल्या घराभोवती चांगल्या पद्धतीचे फळं, फुलं, भाज्या यांचे योग्य व्यवस्थापन करून कुटुंबाला फायदा होत आहे. गावातील शेतकऱ्यांनी सिंचन पद्धतीचे फायदे जाणून जास्तीत जास्त ठिबक सिंचन केले आहे. त्यातूनच पाण्याची बचत केल्याने पिकाला योग्य प्रमाणात पाणी मिळते. त्यातून उत्पादनाचे प्रमाण देखील वाढले आहे. पूर्वीपासूनच जोर्वे गाव दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. शासकीय योजनामार्फत गावातील शेतकऱ्यांना शेळी व गाय गोठे मिळण्यासाठी आवश्यक ती माहिती देऊन अनेकांची प्रकरणे मंजूर होऊन त्यांना लाभ शेतकरी घेत आहेत. तसेच दूध उत्पादनामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जसे मिल्किंग मशीन, चाप कटर, जनरेटर अशा सर्व साहित्यांचा उपयोग करून दूध उत्पादनामध्ये भरभराटी जोर्वे गावामधील शेतकऱ्यांनी शासकीय योजनांमार्फत आणली आहे. यामध्ये सरपंच ताईंचा विशेष सहभाग हा पाहावयास मिळतो. सांडपाण्याचा योग्य वापर करून तसेच कचरा एका ठिकाणी साठवून
त्याद्वारे गांडूळ खत प्रक्रिया यशस्वीरित्या या गावामध्ये गांडूळ प्रकल्प राबवला जातो। शेतकऱ्यांना उच्च दाबाने वीज मिळावी यासाठी ट्रान्सफॉर्मर यांची संख्या वाढवण्यात आली। या सर्व योजना प्रभावीपणे राबवत जोर्वे गाव सुजलाम सुफलाम होताना दिसत आहे। सरपंच सौ प्रीती गोकुळ दिघे यांनी महिला सक्षमीकरण याविषयी विशेष तळमळ असते। महिलांविषयी त्या दृष्टीने वारंवार जनजागृती करून तक्रार निवारण करत राहतात। महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी विविध रोजगारांच्या संधी गावातील महिलांसाठी उपलब्ध करून देतात। यामध्ये विशेष सांगायचे झाले तर बेकरी प्रशिक्षण असो, शिवण क्लासेसचे प्रशिक्षण असो, फॅशन डिझायनिंग कोर्स असो, तसेच आरीवर्क प्रशिक्षण असो, असे प्रशिक्षण देऊन गावातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहे। गावातील नागरिक व महिलांना आठवडे बाजारासाठी संगमनेर शहराकडे जावं लागत होते। अडचणी खूप येत होत्या व खूप वेळही जात होता। त्यासाठी दर बुधवारी गावामध्ये आठवडे बाजार त्यांनी सुरू केला। अल्पावधीतच व्यापारी व ग्राहकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला। ताजा व निर्मळ व स्वस्त दरात भाजीपाला मिळू लागल्याने शेतकरी व शेतमजूर यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले। शेतकऱ्यांचा माल शेतकरी ते स्वतः बाजारात आणून विकतात, त्यामुळे शेतकरी ते ग्राहक असा थेट व्यवहार झाल्यामुळे सर्वांनाच भरपूर फायदा झाला आहे। अत्यंत थोड्या कालावधीमध्ये सरपंच ताईंनी आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर व विकास पुरुष गोकुळभाऊ दिघे यांच्या सहकार्याने गावाचा चेहरा मोहरा बदलला आहे। जोर्वे गाव तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये विकासाचे आणि सामाजिक सलोख्याचे मॉडेल गाव तयार झाले आहे। रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून कोणीही मूलभूत नागरिक सुविधांपासून वंचित राहणार नाही याची ते विशेष काळजी घेतात। प्रीतीताईंच्या कामाची सर्व स्तरातून कौतुक केले जाते। महाराष्ट्र राज्याचे लाडके लोकनेते व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रीतीताईंचे विशेष अभिनंदन केलेले आहे। तसेच जोर्वे गावच्या विकासासाठी ताईंच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे। सरपंच सौ प्रीती गोकुळ दिघे यांची महिला सक्षमीकरणाविषयीची तळमळ ही सदैव असते। त्या दृष्टीने वारंवार जनजागृती, तक्रार निवारण ते महिलांमध्ये करत असतात। महिलांना स्वतःच्यावर उभे राहावे यासाठी विविध रोजगाराच्या संधी या गावातील महिलांसाठी उपलब्ध करून दिल्या आहे। विशेष सांगायचे तर वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांनी काम करावे आणि स्वतःच्यावर उभे राहावे हा निश्चित त्यांचा भर कायम असतो। अशा या आदर्श सरपंच सौ प्रीती गोकुळ दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या आदर्श अशा जोर्वे गावाचं सर्व स्तरातून कौतुक होते। धन्यवाद, 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 धन्यवाद।